राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कुटुंबियांची जी आहे ती भेट घेतलेली आहे। त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी आश्वासित देखील केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी त्यांची कन्या देखील आपल्यासोबत आहे। तरी शरद पवार आले होते। पवार साहेबांनी काय तुमच्याशी संवाद साधला आणि काय आश्वासन तुम्हाला दिलं, काय सांगशील? त्यांनी बोलले की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही न्याय जरूर मिळवूनच देऊ। मला पण पूर्ण त्यांच्यावर विश्वास आहे की ते लवकरच न्याय मिळवून देतील आणि तसंच त्यांनी माझ्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे। तुम्ही सगळ्या व्यथा त्यांना सांगितल्या का आणि त्यांनी काय विचारपूस केली तुमच्याकडे? ते गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं काय काय घडलंय ते, आणि मी त्यांच्याकडे पण एकच मागणी केली की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। मग पुढचं शिक्षण आहे, शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी उचलतो असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे। काय अपेक्षा आहेत याशिवाय आणखी? याशिवाय एकच की लवकरात लवकर न्याय मिळवून द्या आणि तुम्ही लवकरात लवकर म्हणजे मला तर वाटतं तुम्ही आजच त्या आरोपींना अटक केलं पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही मिळालीच पाहिजे। तुम्ही देखील पवार साहेबांशी संवाद साधला, त्यांनी तुम्हाला काही प्रश्न विचारले, काय एकंदरीत अपेक्षा आहेत? शरद पवारांशी काय चर्चा झाली? अपेक्षा आमची काहीच नाही आहे। आरोपींना लवकर शिक्षा झाली पाहिजे आणि मरेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे आणि ते 7च आरोपी नाही तर त्याच्यामागे जो मेन आहे सूत्रधार त्यांना लवकरात लवकर शिक्षा दिली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही। आणि जे शरद पवार साहेब म्हणले त्याच्यावरती आम्ही पूर्ण समाधानी आहोत। आम्हाला विश्वास पण आहे त्यांच्यावर खूप। आपण पाहतोय की शरद पवारांनी काही वेळापूर्वी जे आहे ते कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन देखील केलं आणि त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च जो आहे तो त्यांनी उचललेला आहे। बारामतीमध्ये त्यांना शिक्षणासाठी त्यांनी आमंत्रित देखील केलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच या घटनेनंतर शरद पवारांनी स्वतः या ठिकाणी गावात येऊन त्यांचं सांत्वन केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामॅन अभिजित पिसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।